तर घेतले ते बसतो की. तर घेतले ते आता ताट बघा इकडं सगळ्यांचं मिठाची ही पोरांचं ही काय पाहुण्याला आता जेवायचं घासायचं जेवण. चला घ्या केलं इकडं तयारी. इकडं मस्तपैकी बेत केला. इकडं पोरं काही काही जेवाय नकोच म्हणायला लागली ती थोडं. होय चला अशी गडबड उठली आता पोरांची ही सगळ्यांची. दामानं जेवा लाजू नका हो. हा हा लाजून नाही तर म्हणा नवीन आहे नवीन नाही काय नाही सगळं काय असा बेत चालू झाला सगळा मस्तपैकी. इकडे इकडं आता मी पण बसतो यांच्यापाशी पाहुण्यापाशी जेवायला. हां तर बघा हो का आता ही बसले ती जेवायला. कशी आहे चव सांगा आता. तीच की म्हणूनच म्हणलं आवडलंय का. हा चला 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 लगे. आता बघा ही बसले ती जेवायला. तू पण घे की आता. आणि मी तुला नाही नाही तुला नाही जेवायला आज कॅन्सर. मी जेवच नाही आता मी चालले. बघा इथं पण बसले ती बघा बारकी बरं जेवायला. भात केलाय रेशनच्या तांदळाचा बघा. तर आता हा आणि आता हा सर चला आता आपण जेवून घेऊया आता. बारा खरं सांगा का तिकट झालंय नाही ना होय. इतर काय थोडं जेवली उठून लगेच आली इकडं लगेच. काय बसली जेवायला. झाला का बेत बारा खरं सांगा नाहीतर परत तिला म्हणसाल. हा रगील बेत झाला ना तुमच्यासारखाच. पोराने उगा आपलं तोंडी राहून थोडं थोडं खाल्लंय. खाल्ली का बरं बरं ते हां इकडं ते दोघींनी वडापाव खाल्ल्यामुळे कमी जेवण झालंय. अशा प्रकारचा लय दिवसातनं जे राहिलं होता बेत ते आज सक्सेस झाला बाबा. त्यामुळे आता जरा बरं वाटलं. हां तेच की तेच योगच आला नाही तसा आवर्जून काही योग आला नाही यायचं म्हणून. तेच की तेच की मग होय आम्ही गप्पा मारू काय तुम्ही काय जेवता काय. हा तेच की पाहुणं म्हणते कावाचे जेवते ह्या दोघे जण आम्ही जेवून उठलो तरी असं म्हण होय. त्यामुळे टोपलं उडलं नाही. उडवायलाच पाहिजे टोपलं त्याशिवाय मग जेवल्यासारखं वाटत नाही. दिदी लागली ठेवायला सामान इकडं तिकडं उचलून इकडं जेवलेली पंगत बसले. आहे चांगलं झालंय का झालंय का बर बर बर. भात पण केलेला आहे कांदा लिंबू नाही आम्ही भात खातच नाही त्यामुळे काय मागितलाच नाही आम्ही. भाताची काही आपल्याला सवय नाही ती. पोरण चांगलं झाले का होय. अय दादू झाले का बापू बापू हे आबाचा चिरंजीव आहे बघा. हा भाजी आज इकडा त्यांना पण मुहूर्त लागला बाबा आमच्यात याचा. तर जेवा दामानं काय गडबड करू नका हो नाहीतर जायचं म्हणून. हा तेच की मग जेवा म्हणून मग तो निवांत हो द्या काय गडबड नाही. नाहीतर परत म्हणा पाहुणे तिकडे गेलो ना अर्ध्या पोटानंच उठा लागला असं होणे. आमच्या गडबडीत निवांत होत्या काय नाही आम्ही आपलं बसतो गप्पा मारत. हा चालतंय मग हा होय. तर आवरा तुमचं आम्ही इकडं आपलं गप्पा मारत बसतो जरा वेळ. तर इकडं जाता निघायची तयारी झाली बघा ह्यांची लगेच जेव लगेच थांबायला काय तयार होईना ती लगेच.
तर चला आता ही निघालेली आहे ती पाहुणी. त्यांचं बायकांचं असते हळदी कुंकू काय असते जाताना. असंच उभं राहा बाहेर. मामा गेलो बाहेर. उभा घ्यावं फोटो. त्याने गाडीवरून गाडी चला 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 करून लवकर आवरून गडबड. उभा घ्यावं. मग जेवण जरा उशिरा झाला असतं तर मग काय थांबावं लागलंच असतं की. हा उभा घ्यावं. व्हिडिओ बंद कर. बोला आता काय झालं पाहुणे आता चालले ती बघा आता. कुंकू लागलं नाही नाही गे गडबडीत राहिलं नाही, लावलं होतं पण लागलं नाही. घामामुळं. हा. झालं आता. चला दादा. त्याच्यावर आता कधी मुहूर्त येतोय येण्याचा जाण्याचा योग काय माहिती आता. आलाच बघा आता. मग काय हम्म. गडबड झाली. आगाऊ किती वाजले? हो. नाही गाडी बरं जरा असू द्या, जाऊ द्या. हम्म. आता गाडी बस. हे पण इकडं त्यांची पूनमताईच्या फॅन पण इकडं आल्या. अचानक त्यांच्या ध्यानात आलं नाही, आता त्यांच्या ध्यानात आलं. नाही आता पुढच्या वेळेस आता आल्या. हा, 2-3 दिवसांनी चालते म्हणजे हा हप्ता पण नाही, म्हणजे दिवस पण भरून निघते. पैसे भरले ते क्लास. हा पैसे भरले तर पुन्हा दुसरा क्लास चालू हे चालू व्हायचा. नाही 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 प्रॅक्टिकल व्हायला पाहिजे ना. आता झाले दिवस 2-3 दिवस आणते तिला येताना तर सवासला आता येताना ना मग आणते मग 2 दिवस सुट्टी. आणि मला फोन करा आधी. नाही ते घेणार बघा ते रस्त्याच्या. बरं, असू द्या चला निघाले ती आता पुन्हा येऊ वाटत नाही मग. पण निघूया. बरं, राहू द्या. असं मग काय बरं दिले दिवसापासून जांभळ होय जांभळ आता पुढल्या वर्षी आता संपली जांभळ ह्या वेळेस. खाल्ली का आता पाहुणे निघाल्यात. होय येतो आता परत निवांत. मला फोन करा आधी बर का. मला आधी फोन करा. हा मला अडचण करते. टाटा गुड नाईट. चालतंय हो चालतंय चला असंच येत राहा. बाय बाय. चला निघाली वा गाडी पाहुणे तर बाय बाय टाटा.